एकेकाळी बिहारमधील एका छोट्याशा गावात ही गोष्ट घडली. ते गाव हिरवाईने नटलेले अतिशय सुंदर आणि मनमोहक होते. गावातील लोक मेहनती, प्रामाणिक आणि साधे स्वभावाचे होते. त्या गावात समीर नावाचा एक माणूस पाणीपुरीचा ठेला लावत असे. त्याच्या हातची पाणीपुरी संपूर्ण गावात प्रसिद्ध होती. चविष्ट आणि कुरकुरीत पाणीपुरी खाण्यासाठी लोक त्याच्या ठेल्यावर नेहमी गर्दी करत असत. त्यामुळे समीरचा व्यवसाय चांगला चालत होता. एके दिवशी रोहन आणि निखिल नावाचे दोन ग्राहक त्याच्या ठेल्यावर आले. रोहन म्हणाला, अरे समीर भाऊ, जरा तुमची पाणीपुरी खाऊ घाला ना. खूप दिवस झाले पाणीपुरी खाल्ली नाही. हो भाऊ, तुमच्या पाणीपुरीची चव तर अशी आहे की ती खाल्ल्याशिवाय माझा दिवसच चांगला जात नाही. आमच्यासाठी पटकन 2 प्लेट पाणीपुरी तयार करा. हे ऐकून समीर आनंदी झाला. त्याने लगेच दोघांसाठी 2 प्लेट पाणीपुरी तयार करून दिली. रोहन आणि निखिल मोठ्या चवीने पाणीपुरी खाऊ लागले. खाता खाता ते तिची भरभरून स्तुती करत होते. अरे वा, काय चव आहे! अशी पाणीपुरी तर कुठेच मिळत नाही. त्यांच्या या कौतुकामुळे समीरच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले. मग काही दिवस असेच आनंदात गेले. पण हळूहळू थंडीचा हंगाम सुरू झाला. तरीही समीर रोज बाजारात ठेला लावत असे आणि मोठ्याने हाक मारत असे, या समीरची खास कुरकुरीत, चटपटीत आणि स्वादिष्ट पाणीपुरी खा. पण त्या दिवशी एकही ग्राहक त्याच्या ठेल्यावर आला नाही. सतत हाका मारून समीर थकून गेला. सकाळपासून संध्याकाळ झाली तरी त्याची एकही प्लेट पाणीपुरी विकली गेली नाही. हे पाहून समीर खूप चिंतेत पडला. थंडीमुळे आपला व्यवसाय बंद तर होणार नाही ना, अशी काळजी त्याच्या मनात घर करू लागली. समीर ठेल्याजवळ उदास बसला होता. तो मनातच विचार करत होता, मला काही समजत नाहीये. असा व्यवसाय चालला तर घरखर्च कसा भागवायचा. तो विचारात गडलेला असतानाच तिथे स्वाती नावाची एक महिला आली. ती म्हणाली, अरे समीर भाऊ, पाणीपुरी किती रुपयांची देता? अगं ताई, 1 प्लेट 10 रुपयांची आहे. तुमच्यासाठी 1 प्लेट वाढू का? हो वाढा ना, पण मिरची जरा जास्त टाका. मला चटकदार आणि तिखट पदार्थ खूप आवडतात. हो ताई, आधी माझी पाणीपुरी खाऊन तर बघा, तुम्हाला नक्की आवडेल. असे म्हणत त्याने स्वातीला 1 प्लेट पाणीपुरी दिली. स्वातीने पहिली पाणीपुरी तोंडात टाकली, पण ती खाताच तिच्या दातांना थंडगार पाण्याची झिंझिनी जाणवली. तिने अर्धी पाणीपुरी लगेच बाहेर काढली. हे पाहून समीर घाबरला. अगं ताई, काय झालं? चवीत काही कमी आहे का? नाही रे भाऊ, तुमच्या पाणीपुरीची चव तर खूप छान आहे. पण तुम्हालाही माहीत आहे की सध्या थंडी किती वाढली आहे. अशा थंड वातावरणात थंड पाणी पिल्लं की दातांना त्रास होतो. हे सांगून ती तिथून निघून गेली. स्वाती गेल्यानंतर समीर आणखी चिंतेत पडला. तेवढ्यात तिथे गजानन नावाचे एक वयोवृद्ध गृहस्थ आले. त्यांनी समीरकडे पाहिले आणि प्रेमाने विचारले, काय रे मुला, इतका चिंतेत का दिसतोयस? काही अडचण आहे का? तुझी पाणीपुरी विकली जात नाही का? हो काका, ज्या दिवसापासून थंडी सुरू झाली आहे तेव्हापासून लोक पाणीपुरी खायलाच येत नाहीत. असंच चालू राहिलं तर मला हा व्यवसाय बंद करावा लागेल. अच्छा, म्हणजे तुझी अडचण ही आहे की थंडीच्या दिवसात कोणी पाणीपुरी खात नाही. हो काका, आता काय करावं तेच समजत नाही. अरे मग यावर उपाय आहे ना. उन्हाळ्यात लोक थंड पाणीपुरी खायला आवडीने येतात. पण आता थंडी आहे, मग तू गरम पाणीपुरी विकायला सुरुवात कर. हो मुला, पाणी थोडं गरम ठेव, मसाला गरमागरम दे. थंडीच्या वातावरणात लोकांना उबदार आणि चटकदार पदार्थ खायला खूप आवडतात. मग बघ, तुझ्या ठेल्यावर पुन्हा गर्दी होईल. अरे वा काका, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. ही कल्पना माझ्या डोक्यात आधी का नाही आली. जर मी गरम पाणीपुरी विकली तर लोक नक्कीच खायला येतील. गजानन काकांच्या अनुभवातून मिळालेला सल्ला ऐकून समीर खूप आनंदी झाला आणि संध्याकाळी तो घरी परतला.
समीर घरी पोहोचताच माधुरीने विचारले, काय हो, आज खूप उदास दिसताय, विक्री झाली नाही का? अगं काय सांगू, थंडी सुरू झाल्यापासून लोक माझी पाणीपुरी खायलाच येत नाहीत. अहो, मग आता काय करणार आहात? काही नवीन काम शोधलं आहे का? कारण अशा प्रकारे तर आपला घरखर्च चालवणं कठीण आहे. नाही ग माधुरी, मी नवीन काम शोधलं नाही, पण गजानन काकांनी मला एक छान सल्ला दिला आहे. त्यांनी सांगितलं की थंडीच्या दिवसात मी गरमागरम पाणीपुरी विकायला सुरुवात करावी, त्यामुळे लोक गरम पाणीपुरी खायला नक्की येतील. अरे वा, ही तर खूप छान कल्पना आहे. उद्यापासून तुम्ही नक्की गरमागरम पाणीपुरी विकायला सुरुवात करा. कदाचित त्यामुळे आपला व्यवसाय पुन्हा जोरात चालू लागेल. दोघेही भविष्यातील चांगल्या दिवसांची आशा मनात ठेवून झोपायला गेले. मग दुसऱ्या दिवशी पहाटेच समीर उठला आणि बाजाराकडे निघाला. बाजारात फिरोज नावाचा एक व्यापारी होता. तो आले लसूण, कोथिंबीर, कांदे, टोमॅटो आणि इतर भाज्या विकत असे. समीरला पाहताच फिरोज हसून म्हणाला, काय समीर भाऊ, तुमची पाणीपुरीची गाडी कशी चालली आहे? अरे काय सांगू भाऊ, थंडीमुळे व्यवसाय थोडा मंदावला आहे. आता खर्च जपून करावा लागतो. अरे समीर भाऊ, तुमची पाणीपुरी लोकांना इतकी आवडते की तुमचा व्यवसाय बंद पडेल असं मला वाटत नाही. थोडे दिवस थांबा, सगळं पुन्हा सुरळीत होईल. बरं, आज काय काय हवं आहे? मला पाणीपुरीच्या खास पाण्यासाठी थोडं आलं द्या, अर्धा किलो कोथिंबीर द्या, अर्धा किलो हिरव्या मिरच्या द्या, त्यासोबत कांदेही द्या. फिरोजने समीरला हवी असलेली सर्व सामग्री दिली. सामान घेऊन समीर घरी परतला. त्याने आलं, कोथिंबीर, मिरच्या, कांदे आणि इतर सर्व साहित्य स्वच्छ धुवून बारीक चिरले. त्यानंतर त्याने मसाले एकत्र करून एक नवीन चटकदार आणि सुगंधी पाणी तयार केले. पण यावेळी त्याने ते पाणी हलके गरम ठेवले, जेणेकरून थंडीच्या दिवसात लोकांना ते आवडेल. घरभर त्या मसाल्याचा आणि आल्याचा सुगंध दरवळू लागला. समीरने बटाट्याचा मसाला तयार केला. त्यानंतर गरमागरम मसालेदार पाणी मोठ्या भांड्यात भरून तो आपला ठेला घेऊन बाजाराकडे निघाला. ठेला लावताच तो मोठ्याने हाका मारू लागला, यावो या, गरमागरम पाणीपुरी खा. थंडीच्या दिवसात खास गरमागरम पाणीपुरीचा आस्वाद घ्या. नवीन चव, नवीन अनुभव, गरमागरम पाणीपुरी, यावो या. गरमागरम पाणीपुरी हे नाव ऐकताच अनेक लोक उत्सुकतेने त्याच्या ठेल्याजवळ जमा झाले. अरे समीर भाऊ, आज काय नवीन बनवलं आहे? अरे आजची पाणीपुरी थोडी खास आहे. ही गरमागरम पाणीपुरी आहे. काय गरमागरम पाणीपुरी? आपण बरोबर ऐकलं ना? हो, मी तर आयुष्यात पहिल्यांदाच असं काही ऐकत आहे. पाणीपुरी गरमही असू शकते का? चला मग आम्हालाही खाऊ घाला, पाहूया तुमची ही नवीन गरमागरम पाणीपुरी कशी लागते ते. समीरने आनंदाने गरम पाण्याच्या भांड्यातून पाणी काढले. कुरकुरीत पुरीमध्ये मसाला भरला आणि सर्वांना पाणीपुरी वाढली. लोकांनी पहिली पाणीपुरी तोंडात टाकली आणि लगेच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला. अरे वा समीर भाऊ, काय भन्नाट प्रकार बनवला आहे. हो, थंडीच्या दिवसात अशी गरमागरम पाणीपुरी खाण्याची मजाच वेगळी आहे. तोंडात जाताच अंगभर ऊब पसरल्यासारखं वाटतंय. चव तर अप्रतिम आहे. हो भाऊ, आता थंडीमध्ये चहा पिण्याची गरजच नाही. आम्ही रोज तुमच्याकडे गरमागरम पाणीपुरी खायला येणार. सर्वजण समीरच्या नवीन कल्पनेचे कौतुक करू लागले. हे पाहून समीरच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. गजानन काकांनी दिलेला सल्ला खरोखरच कामाला आला होता. ग्राहकांकडून मिळालेल्या कौतुकामुळे समीर खूप आनंदी झाला. तो दिवसभर उत्साहाने आपला ठेला चालवत राहिला. संध्याकाळ झाली आणि दिवसाची विक्री संपवून तो आनंदाने घरी परतला. अहो, आज इतका उशीर कसा झाला? अगं विचारूच नकोस. आज गरमागरम पाणीपुरी लोकांना इतकी आवडली की ठेल्याभोवती सतत गर्दी होती. ग्राहकांची सेवा करण्यातच वेळ गेला, म्हणून उशीर झाला. अहो, म्हणजे आता आपले चांगले दिवस येणार असं दिसतंय.
मग दुसऱ्या दिवशी सकाळी समीर नेहमीपेक्षा जास्त उत्साहात बाजारात पोहोचला आणि त्याने आपला ठेला लावला. मग काही वेळाने गावात एक पर्यटक बस आली. त्या बसमधून अनेक लोक उतरले. ते गाव फिरण्यासाठी आले होते. समीरच्या ठेल्यावर लिहिलेला गरमागरम पाणीपुरी हा फलक पाहून चला, हे काहीतरी नवीन दिसतंय, एकदा चाखून पाहूया. ते सर्वजण समीरच्या ठेल्याजवळ आले. रिया म्हणाली, अरे भाऊ, आम्हा सगळ्यांसाठी गरमागरम पाणीपुरी तयार करा. हो ताई, आताच देतो. समीरने सर्वांसाठी गरमागरम पाणीपुरी तयार करून दिली. त्यांनी पहिला घास घेताच त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंद उमटला. अरे वा, अशी पाणीपुरी आम्ही शहरात सुद्धा कधी खाल्ली नाही. ही कल्पना तर खूपच वेगळी आणि भन्नाट आहे. हो ना, थंडीच्या दिवसांसाठी ही पाणीपुरी अगदी परफेक्ट आहे. सर्वांनी समीरच्या पाणीपुरीची भरभरून स्तुती केली. काही पर्यटकांनी तर त्याच्या ठेल्याचे आणि गरमागरम पाणीपुरी बनवण्याच्या पद्धतीचे व्हिडिओही काढले. थोड्याच वेळाने ते सर्वजण आनंदाने तिथून निघून गेले. त्या दिवशी समीरची विक्री खूप चांगली झाली. दिवसाअखेरीस त्याने कमाई मोजली तेव्हा त्याच्या डोळ्यात आनंद चमकू लागला. आता दररोज समीरच्या ठेल्याजवळ ग्राहकांची गर्दी होऊ लागली. लोक आवर्जून येत गरमागरम पाणीपुरी खात आणि तिची मनापासून प्रशंसा करत. गावाच्या चौकात काही लोक गप्पा मारत बसले होते. त्यातील एक जण म्हणाला, अरे, अजून समीर भाऊंचा ठेला लागला नाही का? खरंच सांगतो, त्यांच्या गरमागरम पाणीपुरीची चव काही वेगळीच आहे. हो ना भाऊ, आता तर सकाळी चहाचीही गरज वाटत नाही. समीर भाऊंची गरमागरम पाणीपुरी मिळाली की दिवस छान सुरू होतो. अशा प्रकारे संपूर्ण गावात समीरच्या पाणीपुरीची चर्चा सुरू झाली होती. गरमागरम पाणीपुरीची कल्पना यापूर्वी कोणीही केली नव्हती. त्यामुळे थंडीच्या दिवसात त्याची पाणीपुरी गावभर प्रसिद्ध झाली होती. या नवीन कल्पनेमुळे समीरने त्या हिवाळ्यात भरपूर कमाई केली. मग असेच काही दिवस गेले. एके सकाळी समीर उत्साहाने माधुरीला म्हणाला, अगं, पटकन तयार हो, आज तुझ्यासाठी एक खास आश्चर्य आहे. अहो, कसलं आश्चर्य, लवकर सांगा ना. अगं, आधी तयार हो, मग तुला स्वतःच दाखवतो. थोड्याच वेळात दोघे बाहेर पडले. समीर माधुरीला बाजारातील एका नवीन जागेजवळ घेऊन गेला. ती जागा पाहताच माधुरी आश्चर्यचकित झाली. तिने मोठ्या डोळ्यांनी आजूबाजूला पाहिले आणि म्हणाली, अहो, हे काय, ही नवीन दुकान आपली आहे का? अहो, पण हे कसं शक्य झालं? आपल्याकडे इतके पैसे नव्हते. मग ही दुकान तुम्ही कशी विकत घेतली? अगं, काही दिवसांपूर्वी जे पर्यटक गावात आले होते ना, त्यांनी माझ्या गरमागरम पाणीपुरीचा व्हिडिओ काढला होता. तो व्हिडिओ सामाजिक माध्यमावर खूप लोकप्रिय झाला. त्यामुळे दूरवरून लोक माझी पाणीपुरी खायला येऊ लागले. व्यवसाय वाढला, कमाई वाढली आणि त्याच पैशात मी हे दुकान विकत घेतली. अहो, खरंच तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळालं. त्या दिवसापासून समीरने आपल्या नवीन दुकानातून व्यवसाय सुरू केला. समीरच्या दुकानात गरमागरम पाणीपुरी, थंड पाणीपुरी, तिखट पाणीपुरी आणि अनेक नवीन चवींच्या पाणीपुरी मिळू लागल्या. दूरवरून ग्राहक त्याच्या दुकानात येऊ लागले. दिवसेंदिवस त्याचा व्यवसाय वाढत गेला आणि समीर व माधुरीचे जीवन सुखी आणि समृद्ध झाले. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला शिकायला मिळते, काळानुसार बदल स्वीकारणारा आणि नवीन कल्पना राबवणारा माणूसच यशस्वी होतो. अडचणी आल्या म्हणून हार न मानता योग्य सल्ला आणि मेहनतीच्या जोरावर कोणतीही परिस्थिती बदलता येते. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.